नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर राजकारण आता बरंच तापले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी गोऱ्हे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली। ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत। त्या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेरची सुरक्षा आता वाढवण्यात आली। कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असून परिसरामध्ये बॅरिकेडिंग लावण्यात आले आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। दिल्लीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनादरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी एक वक्तव्य केल्यानंतर सध्या महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते चांगलेच तापलेलं आहे। नीलम गोऱ्हे यांनी असं काल म्हटलं की ठाकरे गटामध्ये 2 मर्सिडीज दिल्यानंतर एक पद दिलं जायचं। त्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि कालपासून महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं जी आहे ती केली जात आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या गोऱ्हे यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षेत वाढ केली आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो, या दृश्यांच्या माध्यमातून पोलिसांची एक टीम या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। सोबतच त्यांच्या या निवासस्थानाच्या बाहेर चारही बाजूने आपण बघू शकतो बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे, जेणेकरून आतमध्ये कोणीही जाणार नाही आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही। खरं तर काल हे वक्तव्य केल्यानंतर काल संध्याकाळीच ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन केली। त्यासोबत गोऱ्हे यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली होती। आज सुद्धा आंदोलन होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। त्यामुळे एक खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकाणी आता सुरक्षेत वाढ केलेली आहे आणि सोबतच बॅरिकेडिंग जी आहे ती केलेली आहे, जेणेकरून जरी कोणी पदाधिकारी या ठिकाणी आले तर आतमध्ये ते येऊ शकणार नाही। सोबतच त्यांना बाहेर सुद्धा आंदोलन करू देणार नाहीत अशी सुरक्षेत जी आहे ती वाढ करण्यात आलेली आहे आणि कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये म्हणून काळजी जी आहे ती घेतली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।